नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जी टीईटीची परीक्षा घेतली जाणार आहे ती यंदा म्हणजे 2026 मध्ये अत्यंत कडक स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे, असं आवाहन परीक्षा परिषदेचे जे काही अध्यक्ष आहे नंदकुमार बेडसे यांनी सांगितलेलं आहे. अनेक नियम त्यांनी चेंज केलेले आहे, अनेक बदल त्यांनी याच्यामध्ये केलेले आहे. 1 मिनिट जरी उशीर झाला तरी तुम्हाला परीक्षा केंद्रावरती प्रवेश मिळणार नाही. तब्बल 2 तास आधी परीक्षा केंद्रावरती तुम्हाला जायचं आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला टोपी घालण्यासाठी मनाई आहे, बुरखा घालण्यासाठी मनाई आहे, दुपट्टा घेण्यासाठी मनाई आहे. असे अनेक नियम त्यांनी लावलेले आहेत. ते नियम आपल्याला सविस्तर बघायचे आहे, जेणेकरून परीक्षा केंद्रावरती तुमची धावपळ होणार नाही आणि परीक्षेसाठी तुम्ही मुकणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला याचा प्रचंड फायदा हा होईल. परीक्षा चांगली जाईल आणि तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होणार, म्हणजेच पासही होणार. टीईटी परीक्षेचे कडक नियम. टीईटी परीक्षा केंद्रावर दुपट्टा, बुरखा, टोपी घालण्यास बंदी. परीक्षेपूर्वी 2 तास आधी हजर राहावे लागेल. बघा, ही एक मोठी बातमी आहे. टीईटी परीक्षा केंद्रावर दुपट्टा, बुरखा, टोपी घालण्यास बंदी. गैरप्रकार रोखण्यासाठी मोठे पाऊल. प्रवेश नाकारला जाणार. समजा तुम्ही नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाईल. राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी हे स्पष्ट केलेले आहे. नवीन कडक नियमावली जाहीर. गैरप्रकार रोखण्यासाठी मोठे पाऊल. परीक्षार्थींनी वेळेचे पालन करावे, म्हणजे वेळेवरती त्यांनी यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, आता इथे महत्वाच्या नियमांवरती आपण चर्चा करणार ही आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 28 जूनला परीक्षा ही होणार आहे. त्यानुसार ह्या परीक्षेला 6,01,25 विद्यार्थी हे बसलेले आहे. एकूण किती विद्यार्थी बसलेले आहे? 6,01,25 विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहे. बघा काय काय आहे परीक्षा केंद्रावरती, कशावरती बंदी आहे. दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी यापैकी काहीही घालता येणार नाही. तसेच परीक्षा केंद्रात मोबाईल, पेजर, डिजिटल, घड्याळ, पेन असे कोणतेही इलेक्ट्रिकल साहित्य घेऊन जाण्यास मनाई आहे. म्हणजे जे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, अॅनालॉग घड्याळ सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ नका, पेन सुद्धा घेऊन जाऊ नका. सगळं त्यांच्याकडून मिळतात, हे लक्षात तुम्ही ठेवायचं आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2 तास आधी, बघा तब्बल 2 तास आधी, म्हणजे पहिला पेपर किती वाजता असतो? 10:30 वाजता पहिला पेपर प्रत्यक्षामध्ये सुरू होतो. म्हणजे तुम्हाला 8:30 वाजता परीक्षा केंद्रावरती जावं लागेल, असे याचा अर्थ आहे. 2 तास आधी सर्व उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी केलेले आहे. आणखी तुम्ही हॉल तिकीट काढलेलं आहे, त्या हॉल तिकीटवरती सगळे नियम आहे, व्यवस्थित वाचा. सगळे काटेकोर नियम त्यांनी दिलेले आहे, सगळे काटेकोर. एक वेळेस इथे एखादी नियम सुटून जाईल, परंतु तिथे सुटणार नाही. तरी हा व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा, अडचण येणार नाही. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा, उत्तर दिलं जाईल. राज्य परीक्षा परिषदेतर्फे 37 जिल्ह्यातील 1729 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ओके, म्हणजे संपूर्ण जे काही जिल्हे आहे आपले, 37 नसेल, ते 36 जिल्हे असतात. टोटल महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यातील 1729 परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजन हे केलेले आहे. परीक्षाबाबत सर्व आवश्यक तयारी पूर्ण झाली असून 14,568 वर्ग वगैरे वगैरे. त्यामध्ये संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे, संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे. सर्व परीक्षार्थींनी पेपर क्रमांक 1 ला सकाळी 8:30 वाजता हजर राहायचं आहे, 2 तास आधी. आणि पेपर क्रमांक 2 ला 12:30 वाजता हजर राहायचं आहे. 12:30 म्हणजे पेपर क्रमांक 2 किती वाजता सुरू होणार आहे? पेपर क्रमांक प्रत्यक्ष 2 तास आधी, म्हणजे हा जो पेपर क्रमांक 2 आहे तो प्रत्यक्ष सुरू होणार आहे 2:30 वाजता. 2:30 वाजता तो प्रत्यक्ष सुरू होणार आहे. सकाळच्या सत्रातील पेपर 1 ला सकाळी 10:10 प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे समजलं तुम्हाला, 10:30 वाजता प्रत्यक्ष पेपर सुरू होईल. किती वाजता? 10:30 वाजता. आणि 10:10 तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही. म्हणजे 10:11 सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. आणि दुपारचा पेपर सुरू होणार आहे 2:30 वाजता शार्प. म्हणजे 2:11 तुम्हाला प्रवेश मिळेल का? नाही. म्हणून ती काळजी घ्यायची आहे तुम्ही. भयानक महत्वाचे हे मुद्दे आहे. दुपारी 2:10 कुणालाही परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे बेडसे यांनी सांगितलेले. मागच्या वेळेस कितीतरी विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेला आहे.
कितीतरी विद्यार्थ्यांना फक्त 2-2, 3-3 मिनिट उशीर झालेले होते. आम्ही 1 मिनिट उशीर झालो, आमची बस उशीर झाली, आमची एसटी झाली नाही, त्यांना काही घेणं देणं त्याच्याशी नसतं. पुढे बघा, परीक्षा केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी प्रत्येक परीक्षार्थींची हँडबॅग मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. मॉलमध्ये आपण बघतो ना, ते मेटल डिटेक्टर मधून आपल्याला जावं लागतं त्या पद्धतीने. तसेच बायोमेट्रिक घेतले जाणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीचे फेस रिकॉग्निशन केले जाणार आहे, म्हणजे फेस सुद्धा चेक केलं जाणार आहे. ओळखपत्राच्या मूळ डेटाबेसशी साधर्म्य साधणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार आहे. काही वेळा मूळ डेटाबेसशी विद्यार्थ्यांचे फेस रिकॉग्निशन माहिती न जुळल्यास परीक्षा केंद्र संचालकांनी प्रत्यक्ष व्यक्ती त्याचे आय कार्ड, प्रवेश पत्रावरील फोटो याची खातरजमा करून ओळख पटल्यानंतर त्या परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात प्रवेश द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजे उगाच मनस्ताप होईल, चांगला पेपर खराब जाईल. सगळं व्यवस्थित डॉक्युमेंट सगळं व्यवस्थित घेऊन जायचं आहे. आणखी पुढे भरपूर नियमावली आहे, व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सध्या सेवेत असणारे किती शिक्षक टीईटी परीक्षा देणार यावेळेस? तर यावेळेस तब्बल 2.25 लाख विद्यार्थी हे सेवेत असलेले परीक्षा देणार. एकूण जवळपास 6 लाख विद्यार्थी परीक्षा देणार. त्यापैकी जे इन सर्व्हिस आहे ते 2.25 लाख शिक्षक काय देणार आहे, यंदा परीक्षा ही देणार आहे. बघा, काही महत्वाचे हे नियम आहे उमेदवारांसाठी. परीक्षेला जाताना परीक्षार्थीने आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र म्हणजे एक आयडेंटिटी कार्ड तुम्ही घेऊन जायचे. सिंपल तुम्हाला सांगेल आधार कार्ड घेऊन जायचं, बाकी डोक्याला ताप घेऊ नका. परीक्षा केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस काही घेऊन जायचे नाही, कोणतेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस घेऊन जायचे नाही. परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्हीचा अनिवार्यपणा वापर करण्यात येणार असल्यामुळे संपूर्ण चेहरा स्पष्टपणे दिसावा यासाठी, म्हणजे संपूर्ण चेहरा व्यवस्थित दिसावा म्हणून टोपी, दुपट्टा, मास्क ह्या गोष्टी, बुरखा म्हणून त्यांनी ते बंदी घातलेलं आहे. अंडरस्टँड? चला पुढचे नियम काय आहे बघू. गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी उत्तर पत्रिका OMR सोबत 2 कार्बन कॉपी असणार आहे. एक कार्बन कॉपी उमेदवारांसाठी असेल तर दुसरी, म्हणजे एमपीएससी सारखं 2 कार्बन कॉपी असेल, एक तुम्ही घरी येऊन यायची आणि एक कार्बन कॉपी त्यांच्याकडे असेल. म्हणजे काय होईल, आपले किती बरोबर आले, काय आले सगळं व्यवस्थित कळतं. आपण कोणते कोणते गोल केलेले आहे. त्यांनी कार्बन कॉपी दिली नाही तर आपण सांगतो घरी येऊन, मी तर हे गोल केलं होतं, मी तर हे पण केलं होतं, मग मी तर ते पण केलं होतं. ओके, पण तुमच्याकडे कार्बन कॉपी असणं तुम्ही काही सांगत नाही, तुम्हाला माहिती आहे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते. यावेळी प्रथमच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक व QR कोड असणार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारांची प्रश्नपत्रिका ही कोणत्याही टप्प्यावर ओळखता येऊ शकते. एवढं कडक नियम याच्यामध्ये केलेले आहेत. परीक्षेमध्ये प्रत्यक्षात किती प्रश्न सोडवले याबाबतची संख्या उत्तरपत्रिकेमध्ये नमूद करणे अनिवार्य करण्यात आली आहे. आता हे बघा, एक लक्षात ठेवा, ही निगेटिव्ह मार्किंग याला नाही. 150 प्रश्न पण तुम्ही सोडवायचे आहे. एकही प्रश्न म्हणजे हे करू नका, सोडू नका, टोटल सोडवायचे आहे. एकही प्रश्न ड्रॉप करू नका. बघा आता शेवटचे नियम काय आहे ते. गोपनीय साहित्य जिल्ह्याला प्राप्त झाल्यापासून ते परीक्षा संपल्यानंतर कंट्रोल रूमला जमा करेपर्यंत सर्व प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंग व सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये होणार आहे. टोटल रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होणार आहे. सर्व परीक्षार्थींना त्यांच्या लॉग इन मध्ये प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहे 16 तारखेपासून, तुम्ही ते काढलेले सुद्धा असणार. एवढे कडक आणि महत्वाचे नियम आहे. त्यानंतर हे शेवटचे नियम बघू आपण. जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विशेष नियम. ज्या दिव्यांग परीक्षार्थींना लेखनिक घ्यावायचा असेल म्हणजे रायटर, त्यांनी शिक्षण अधिकारी यांच्याकडून तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी लेखनिक विकास सह शिक्षक अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालयास भेट द्यावी. लेखनिका 12वी पेक्षा जास्त शिकलेला नसावा, म्हणजे 12वी पेक्षा जास्त शिकलेला नसावा, नाही तर तुम्ही असणार तिथे MBA वाला. व त्याचे वय 28 जून 2026 रोजी 19 वर्षापेक्षा कमी असावे. उमेदवारांच्या कुटुंबातील सदस्य लेखनिक नसावा. ऐनवेळी परीक्षा केंद्रावर लेखनिकास परवानगी मिळणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे तुम्ही एखादी कोणताही रायटर तिथून आणला तर चालणार नाही. हे रायटरचे काही नियम आहेत ते तुम्ही पाळलेले असणार, याच्यात काही एक शंका नाही. हे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बघा मित्रांनो, टीईटी सगळ्यांना पास करणं ही अनिवार्य केलेली आहे शासनाने, सुप्रीम कोर्टाने.
आणि जे शिक्षक आहे ऑलरेडी त्यांना तर अनिवार्यच आहे. म्हणून ही परीक्षा आपल्यासाठी जीव की प्राण आहे. आणि इथे समजा 5 मिनिट तुम्ही परीक्षेला उशिरा गेले आणि तुम्हाला जर बसू दिलं नाही तर तुम्ही इमॅजिन करा किती मोठं नुकसान तुमचं होणार आहे. सेंटर तुमचं बाहेरच्या जिल्ह्यात असेल तर तुम्ही आदल्या दिवशी जायचं आहे. हे व्यवस्थित नियम आहे, व्यवस्थित काटेकोरपणे त्याचं पालन करा. कोणती अडचण तुम्हाला येणार नाही. सगळ्यांना माझ्याकडून, सह्याद्री परिवाराकडून सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. सर्व यशस्वी होणार. व्यवस्थित तुमचा अभ्यास आहे. फक्त पॉझिटिव्ह अँगलने परीक्षेला जायचं आहे. बाकी काळजी करू नका. परीक्षेनंतर आपण भेटू. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अडचण येणार नाही. आणखी संपूर्ण जी नियमावली असते ती तुमच्या हॉल तिकीटच्या सोबत दिलेली आहे, तीही एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्या. शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद. थँक्यू.